जय श्री कृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर इकडे एक पदार्थ बनवला आहे आणि खूपच छान आणि सगळ्यांच्या आवडीचा असा आहे. गरमागरम आणि त्याच्यावरती थोडीशी तुपाची धार, बारीक चिरलेली कोथिंबीर. वाह, सुंदरच असं झालेलं आहे. ओळखा बरं, पाहू काय येते. तर तुम्ही ओळखलेलेच असेल. चला तर मी आता तुम्हाला सांगते. ही वरणातली फळं आहेत. वाह, गरमागरम अशी वाफाळलेली वरणातील फळं, किंवा याला आम्ही चकोल्या पण बोलतो. तशा सुंदर अशा झालेल्या आहेत. मस्त, बघताच खावेसे वाटणारे, तोंडाला पाणी सुटतंय. तशा प्रकारे हे आपल्या चकोल्या तयार आहेत. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले, कशा पद्धतीने केले, तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तर इथे 1 वाटी गव्हाचं पीठ, थोडीशी हळद आणि मीठ टाकून मळून घेतलेले घट्टसर. आणि हे आमटीसाठी साहित्य घेतलेले. तर इथे 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली शिजवलेली. तसेच कोथिंबीर आणि लसूण यांचं थोडंसं वाटण घेतलेलं आहे. हे भाजलेले शेंगदाणे साल काढून घेतले आहेत. तसेच 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. 1 बारीक चिरलेला कांदा घेतला आहे आणि ही कोथिंबीर थोडीशी बारीक चिरून घेतलेली आहे. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर इकडे गॅस चालू करून आपण त्याच्यावरती कढई ठेवली आहे. आता या कढईमध्ये गरम झालं की आपण आता तेल टाकून घेऊया. ते 2-3 चमचे तेल टाकून घेणार. त्याच्यानंतर जिरे मोहरी टाकून घेऊया. तर हा सगळ्यांचा आवडीचा आणि घराघरात बनला जाणारा हा पदार्थ आहे. आणि इथे मी एक तुम्हाला आमच्या लहानपणची आठवण सांगणार आहे. आम्हाला बहीण भावंडांना हा पदार्थ खूप आवडतो, अगदी अतिशय. आठवड्यातून एकदा, म्हणजे दर शनिवारी हा आमच्याकडे चकोल्यांचा किंवा वरणातील फळांचा पदार्थ बनला जायचा. अगदी सगळे आवडीने खायचे. आणि ते चमच्याने वगैरे आम्ही खात नव्हतो. सरळ ताटात घ्यायचं. तुम्हाला माहिती आहे, गावाला असं वटकन लावतात ते, आणि वटकन लावून हाताने ते सरळ फुरका मारून खायचं. हा अगदी आवडीचा पदार्थ आणि अशा पद्धतीनेच आम्ही सगळे खात होतो. आणि भरपूर 1 टोप भरून बनवला जायचा. तर ही खूपच, म्हणजे नेहमीच मला आठवण येते हे लहानपणची, की आम्ही अशा पद्धतीने सगळे दर शनिवारी वरणातली फळं खात असू. तर चला, आपला आता इथे कांदा पण छान लाल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 हिरवी मिरची टाकलेली आहे आणि लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट पण आपण टाकून घेतली. मी इथे अद्रकचा वापर नाही केलेला आहे. आता छान लाल झालेले शेंगदाणे पण थोडेसे त्याच्यामध्ये तळसून घेऊया, म्हणजे चवीला खूप छान लागतात. आता याच्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट, हळद, तशी हळद टाकलेली आहे डाळ शिजताना, तरी पण इथे थोडीशी टाकली आहे. तसेच हिंगाचा पण वापर केलेला आहे. आणि आता ही जी तुरीची डाळ आपण शिजवून घेतली होती ती टाकून घेतली आहे. तर आता भरपूर पाणी टाकायचं. ही डाळ जी आहे, वरण, ते आपण पातळच ठेवायचं, कारण ज्या आपण गव्हाच्या चकोल्या त्याच्यात टाकणार ना, त्याला शिजायला भरपूर पाणी लागतं आणि शेवटपर्यंत पातळ रस्सा राहिला पाहिजे त्याचा, म्हणून इथे पाण्याचा भरपूर वापर करायचा. आता इथे मी 2 ते 3 चपात्याची कट करून टाकणार आहे. त्यामुळे असं पातळसर ते सार बनवणार किंवा आमटी बनवणार. बघा, छान असं मस्त झालेलं आहे. जास्त घट्टसर नाही करायचं. तर आता पीठ पण छान भिजले. 2 चपात्यांचं पीठ आहे. आपण नेहमी चपाती करतो तेवढाच हा गोळा घ्यायचा आणि छान पातळ लाटायचा. त्याच्यामध्ये हळद टाकल्यामुळे कलर खूप सुंदर येतो चकोल्याला आणि दिसायला पण छान दिसतात पिठामध्ये हळद टाकल्यामुळे. आणि
पीठ जे आहे ते जरा घट्टसरच मळायचं. घट्टसर मळल्यामुळे काय होतं, चकोल्या चिकदा होत नाहीत, अखंड राहतात आणि छान शिजवून घ्यायच्या. उकळत्या आमटीमध्येच टाकायच्या. जेव्हा आपण ही पहिली चपाती कट करून टाकतो ना, ती छान शिजत आल्यानंतरच आपण दुसरी चपाती लाटून कट करून टाकायची. त्यामुळे चिकट होत नाही किंवा एकदम सुट्ट्या सुट्ट्या चकोल्या होतात. तर ही टीप महत्त्वाची आहे. तर आता आपण छान तुम्हाला पाहिजे तसे चौकोनी करा किंवा शंकरपाळ्याच्या आकाराचे कट करा. तुम्हाला हवे तसे करून टाकू शकता. साईज तुम्हाला हवी तेवढी मोठे छोटे करू शकतात. तशा पद्धतीने सगळ्या कट करून घ्यायच्या. छान चपाती झालेली, जराही पीठ चिटकत नाही. तशा पद्धतीने एकसारखं कट करून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता इकडे आमटीला उकळी आलेली आहे, तर आता आपण हे टाकून घेऊया. दुसरी चपाती लाटून कट करेपर्यंत ह्या छान शिजल्या जातात आणि मीडियमच गॅस ठेवायचा. मंद आचेवरती छान शिजतात. पहिले फास्ट करून आमटी उकळून घ्यायची, नंतर मीडियम गॅस करायचा. वा, सुंदर दिसायला पण छान कलर आलेला आहे आमटीचा. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आता दोन्ही चपात्या आपण कट करून टाकलेल्या आहेत. तर आणखीन थोडा वेळ शिजू द्यायचं. मग त्याच्यानंतर आपण वरून कोथिंबीर टाकून घेऊया. वा, मस्त. तर आपल्या ह्या आता चकोल्या जवळजवळ रेडी झाल्या आहेत खाण्यासाठी. तर आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया. बघा, एकदम सुट्ट्या सुट्ट्या झालेल्या आहेत आणि छान त्याचा रस्सा पण आहे. असा एवढा रस्सा राहिला तरच मजा येते छान चुरून वरपून खाण्यासाठी. अगदी गावाकडच्या भाषेत मी सांगत आहे तुम्हाला. तर आता गरमागरम तूप. वा, मस्त. हे ज्या वरणातली फळं आहेत ना, चमच्याने खाण्यात मजा नाही आहे. आपण हाताने कुस्करून खाण्यातच मजा आहे. तर आता आपल्या ह्या तयार आहेत. तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट्स करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.